पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीत एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू। दोघांची प्रकृती चिंताजनक। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळांचं लॉबिंग सुरू। पुतणे समीर भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी। संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी। नीटच्या फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे। फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडी पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना। तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेणार। 58 लाख कुणबी नोंदी, 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखले दिले। जरांगेंच्या भेटीआधी विखेंची प्रतिक्रिया। सातारा गॅझेटच्या अडचणी जरांगेंना सांगू, विखेंचं वक्तव्य। तर मविया काळात 2.5 वर्ष वाया गेल्याचाही दावा। एफडी आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर। राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम। 3 दिवसात 53 धाडी, 34 ठिकाणी कारवाई, तर 33 जणांना अटक। कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग। सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीत। डीके शिवकुमारांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता। विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी। अमरावती, भंडारा, वर्ध्यात वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान। शस्त्रसंधीतही अमेरिका इराणचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच। अमेरिकेचं विमान पाडल्याचा इराणचा दावा। अमेरिकेकडून मात्र इराणच्या दाव्याचं खंडन। तर हॉर्मुझमध्ये अमेरिकेच्या जहाजांवर इराणकडून गोळीबार।